गॅस तर माणसं त्याला नाव ठेवायची. अजून चूल वापरते तुम्ही, दुरानं डोळे जातील लोक म्हणायची. आता अख्खे हायवे तपासा, चुलीवरील मटण मिळेल. कुठं आले लोक, बोला ना. चुलीवरील भाकरी मिळेल, कुठं आली लोक. मग आता कुठं गेला गॅस. 10 वर्षापूर्वी एखाद्याच्या घरात गुळ असला ना, गुळ, आता गरीब लोक गुळच वापरायचे दह्याबरोबर खायला, चहाला. लोक नाव ठेवायची, तुमच्या घरात काय नाही, साखर नाही. तुम्ही कोणते हायवे हिंडा, सध्या साखरीचा चहाच मिळत नाही. त्यांनी नियम केलाय गावरान गुळाचा चहा, दुसरे नाव दिलं त्याला आयुर्वेदिक चहा. लोक पुढे गेले का माग आले. महाराज, गरीबात गरीब माणूस पिठलं खायचा पहिला, गरीब. आता कोटीचा बंगला, 20 लाखाची गाडी, आणि नवरा बायको हायवेला पिठलं खायला आहे. भिकारी कोण आहे हा प्रश्न आहे. 1.5 कोटीचा बंगला आहे त्याचा, 20 लाखाची, बोला ना, गाडी आहे. तो कुठं चाललाय पिठलं खायला, कुठं. अरे बोला ना, कुठं. हायवेला 250 रुपयाला पिठलंय. हायवेला 250 रुपयाला पिठलंय. त्याच्यात काय काय माहिती का, एक भाकर, पिठलं, लोणचं, पापड, गाजर. केवढ्याला बोला ना, 250 रुपयाला. दोघा जणांना किती पैसे लागले. मग 500 रुपयाचं जर डाळीचं पीठ आणलं असतं, 1.5 महिना भजे खपले नसते. सकाळी बटाट्याचे खाय, दुपारी कांद्याचे खाय. पण देव खाऊ देत नाही महाराज, देव खाऊ देत नाही. तुम्ही मोठ्या माणसांच्या घरी जा कधी जेवायला, आपल्या कालवर आपल्याला मिरची येते, ठेसा येतो, त्यांच्यात काहीच येत नाही महाराज. बटाट्याचं पाणी, बटाटा नाही, बटाट्याचं पाणी, भोपळ्याचं पाणी, आणि गाजर. आणि मोठी माणसं जवळजवळ गाजरच खातात. खायला कुठं काय, देव खाऊन देत नाही महाराज तुम्हाला. आणि परत तेच वाक्य संपवायचंय मला. आणि तिसरा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, मरताने काही बरोबर नेतो का. उत्तर मिळालंय कर्म आणि ज्ञान. आता तिसऱ्या प्रश्नाला 10 मिनिटं देणार आहे मी तुम्हाला. तुम्ही म्हणाल महाराज हे पहिलं सुधरणा मला, आता शिकतं 2 झालेत. आता पुढे सारखा मागे जागा नाही राहिली. 2 मिनिटं जाऊ द्या, पण पुढे सारखा, महिला मंडळ पुढे सारखा, मागच्यांना जागा नाही राहिली, सारखा पुढे पार. पार पुढे सारखा. तुम्ही इकडे या रे, बरोबर इकडे पुढे या. महिला मंडळ पटकन. हे मधलाय भरून काढा. हा, आणि पिशा तुमच्याच घेऊन सारखा नाही. बसा, गेले बोंबाले 5 मिनिटं. हे तर ऐकणाऱ्याला करंट लागलाय आता. कीर्तनाचं असं आहे, करंट लागला ना त्याला विक्षेप चालत नाही. आता तुमचे कीर्तन बाहेर नाही गेलं, आत गेलं. बस बसा. आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचंय बरं का. किती झालेत प्रश्न? 2 झालेत. पहिला प्रश्न होता, पहिला प्रश्न होता यावंही लागतं आणि भोगावं लागतं. दुसरा प्रश्न होता, माणूस मरताना काही बरोबर नेता येतो का. आपलं उत्तर हे त्याचं कर्म आणि त्याने केलेलं ज्ञान. आता तिसरा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. जरा महाराज बिराज मंडळी सुद्धा कोणी असले तर अंजिटा ऐका, पोथ्या बिथ्या वाचणारे. माणसाचं मरताना जातं काय. 10 मिनिटं घ्या. मी म्हणतो अख्खा येळ घ्या. आणि एवढ्या प्रश्नाचं उत्तर सापडा, गंधबिन लावणारे सगळे. माणसाचं मरताना जातं काय. तुम्ही मला उत्तर देणारे शरीर. तुमचं काय म्हणणं आहे, पटापट बोला. तुमचं काय म्हणणं आहे शरीर. तुमचं काय म्हणणं आहे. माळकऱ्यांचं म्हणणं काय, माळकऱ्यांचं. बिगर माळकरी जाऊ दे, ते काही सांगतील. माळकऱ्यांचं म्हणणं काय, आत्मा. बरोबर आहे. यांचं म्हणणं आहे आत्मा जातो, काहींचं म्हणणं देह जातो. तुमचं म्हणणं काय, शरीर जातं. नीट ऐका बरं का, परत घोटाळा नाही करायचा, पर क्लिअरच करून घ्या. तुमचं म्हणणं काय, शरीर जातं. यांचं म्हणणं देह जातो, त्यांचं म्हणणं आत्मा जातो. आता मी मेलो,
मेलो मी. नीट ऐका बरं का, मेलो मी मेलो. माय बायको रडणार, पोरं रडणार. काय बायकोला जेवढी नाटकं करता येतील, रडणं, थोबाड जोडणं, बांगड्या फोडणं, डोळे पांढरे करणं, ते सगळी जेवढी तिला नाटकं जमतील एवढी ती करणार. चांगलं लुगडं फाडणार, बांगड्या फोडणार, थोबाड जोडणार, दात खिळ बसून घेणार, उलती पालती होणार. हे सगळं काय नाटक. आणि मग मला आंघोळ घालणार कवा, पटापट बोला. मेलो. अगोदर मला 1.5 महिना आंघोळ नव्हती. आता कवा आंघोळ? मेलो. वट्याव नाही, चौकात, मोकळ्या मैदानात, त्याच्यातही हंड्यात पाणी तापून. बरं, पाणी तापवणारे लय हुशार. घाल घाल, जाळ घाल, जाळ घाल, तापू दे तापू दे. दुसरा म्हणला लय कडक झाले, कोमट टाक कोमट टाक. दुसरा म्हणला मध्ये कामून बोलला, त्यानं धपली हाणली त्याला. मला आंघोळ घातली, कपाळाला ठोकळा चिटकावला, माया पोरानं मडकं हातात धरलं, मला रस्ता दाखवला. बाबा माया माग माग बोला ना, या. माया बायकोनं पदर मोकळा, हवा घालायला नाही. सुटली बाई, सुटली बाई. लय रांगडे होते ग, सुटली बाई. आता मी गेल्याचा भाव मानण्याला आनंद होणार. रांगडं गेलं बा. त्यांनी खापक्यात कपडे काढले, मला खांद्या दिला. कुठं नेलं मला पटकन नाही. सरनाव ठुलं. मी काय लवकर माया उराव लाकडं ठुली. मी पेटत नव्हतो, टायर वापरले. तसा पेटानं मिठाची गोण टाकली, मला आग लावली. सगळ्यांनी 1.5 बादली पिठलं खाल्लं, झोपले. देव उत्तर सगळ्या बाया. मी गेलो का माया घरच्यांनी नेलं. मी चांगला पडेल होतो अंगणात, कोणचं 1 नाही 2 नाही. यांनी नेलं. मग बोला सगळ्यांनी माणसं, शरीर गेलं का राहिलं? शरीर इथंच होतं, शरीर गेलं नाही. उलट यांनी त्याचं वाटुळं केलं, त्याला पेटवलं घाण सुटू नये म्हणून. मग परत कधी बोंबलायचं नाही. आपल्याकडे 10व्यात भाषण करणारे म्हणत असतात, त्यांना आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. अहो ते गेलेच नाही, तुम्ही नेले. ते केव्हा गेले? तुम्ही उलटे आवळून नेले. आणि काही हे ना, हे 10व्याचे लग्नाचे जे भाषण आहेत ना, हे शहाण्या माणसानं करू नये. 2 भाषणं टाळी जाव. लय वाईट बोलत लोक खाली बसलेले महाराज, कचाकच घोडा लावित खालून लोक. आणि 10व्याचं भाषण म्हणजे खोटंच असतं ना. तो गण कसाही मिळाला तर आपल्याला चांगलंच म्हणायची पाळी दिली. आता त्याच्या ताब्यात सोसायटी दिली तर त्यांना काही एवढ्या ऐकला तरी आपण म्हणायचं गावच्या विकासात त्यांचा वाटा आहे. मग आता काय बोकांडी घेता त्याला. त्याच्या पोराने त्याला 2 वेळा हाणलं तरी त्याने म्हणायचं पिढी सक्षम घडवली. मग आता हे लग्नातलं भाषण आणि 10व्यातलं भाषण सगळ्यात खोटी भाषण. शहाण्या माणसानं ऐकूच नाही. ऐकायजोगं नाहीच ना. लग्नात काय भाषण करणार तुम्ही? आज 9वी पासून ती पोरगी त्या पोराला बिल गेले, काय बोलणार तुम्ही? बरं तुम्ही म्हणणार त्यांच्याकडून सेवा करावा, त्यांच्याकडून राहिली कोणती सेवा? मी तर बदलच झाली. म्हणजे 2 नाही. आता उत्तर आहे का? मी पेटलो म्हणजे शरीर जात परत बरळायचं नाही बरं का. 3 उत्तर सांगणार मी तुम्हाला. शरीर जात माळकरी, शरीर जात नाही. आता दुसरा प्रश्न राहिला तुमचा, देह जातो का? 15वा अध्याय असं म्हणतो, येणे भोगणे आणि जाणे. 15व्या अध्यायाचं म्हणणं आहे यायचं, भोगायचं आणि जायचं. म्हणजे देह येतही नाही आणि देह जातही नाही. कारण हे 4 देह आहेत. हा एक स्थूल देह आहे. हा, पण याच्या आतमध्ये 3 देह आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. हा स्थूल तुम्हाला दिसतोय पण याच्या आतले 3 दिसत नाही. म्हणून शरीर जात नाही, देह जात गेलं बॉम्बालं नाही. आता एकच प्रश्न राहिला, तो सगळ्यांच्या डोक्यात आहे, फक्त तुम्ही बोलले नाही. काय जातो? काय जातो? आत्मा. महिला मंडळ पटकन उत्तर द्या, पटकन. हंडा घ्या, हंडा पाण्यानं भरा. भरला ना हंडा पाण्यानं? भरला.
आणि हांडा वट्यावर ठेवा. सूर्याची किरणं कुठं पडली? हांड्यात, बरोबर आहे ना? मग आता सूर्य केवढा आहे? हांड्या एवढा. आता ते पाणी बादलीत होता, बादली एवढा, आणि ते पाणी हौदात होता, हौदा एवढा. मग सूर्य एक आहे का अनेक आहे? पटपट बोला ना. एक आहे का अनेक आहे? एक आहे, पण त्याचे प्रतिबिंब अनेक आहेत. मग आत्मा एक आहे, हे सगळे त्याचे प्रतिबिंब आहे. एक हरी आता जीव शिवचे महा 5 लिटर किटली घ्या. किटली दुधानं भरली का? आता काय आहे किटलीत? अरे बोला ना पटकन. दूध आहे. आता फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. दूध आडवं आहे, उभं आहे का, तिरपं आहे का, गोल आहे? 5 मिनिटं घ्या. दूध उभं आहे, आडवं आहे, तिरपं आहे का, गोल आहे? आपलं कीर्तन व्हायचं म्हणजे बधीर व्हायचं काम आहे महाराज. ज्यानं लय शांत ठेवून डोका कीर्तन ऐकलं त्याचाच विषय हा, नाही तर दुसऱ्याचं कामच नाही. दूध उभय आडवय तिरपय का गोले? ए बरे उत्तर सांग का शाळेतले पोरी. किटलीचा जो आकार आहे तोच दुधाचा आकार. आता ते दूध बादलीत होता, बादलीचा आकार तांब्यात होता, ग्लासात होता, फुलपात्रात होता आणि प्लेटमध्ये होता. मग दुधाला आकार आहे का? आकार आहे का? नाही. पण ज्या भांड्यात ठेवाल त्या भांड्याचा आकार आहे. मग ऐकायचं का उत्तर? आत्म्याला जन्म नाही, आत्म्याला मृत्यू नाही, आत्मा येत नाही, आत्मा जात नाही, आत्म्याचा जीवाशी काही संबंध नाही. तो माणसाने जोडून घेतलाय. मग तुम्ही म्हणाल महाराज 10 मिनिटं तुम्ही आम्हाला गुंतून ठेवलंय, शरीरही जात नाही म्हणता, देह जात नाही म्हणता, आत्माही जात नाही म्हणता, जात काय? मग ऐका उत्तर आता. माझा हात वर झाला, चैतन्य आहे. माझे वट हालतात, चैतन्य आहे. माझी पापणी खालीवर होते, चैतन्य आहे. आणि माझ्यातलं चैतन्य गेलं की मी प्रेत आहे. आणि तुम्हाला जर पाहायचाच असला प्रयोग करून तर तुमचा हा हात फक्त नाकापर्यंत न्या. ज्ञान पटकन. अरे ही तोर न्या ना, न्या का? आणि सांगा काय होते? काय नाही. मग तुम्ही गेले, काही होत नाही म्हणजे तुम्ही गेले. इथं वाप येते का? वाप येते का इथं? ही वाप येते का? अरे येते का नाही? वाप येते ना. ती वाप कशी येत असेल पहा. ऐकायची का पटकन? बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग आहे, टणक. बिंबीच्या दोन्ही बाजूला मध्यभागी खड्डा आहे. इथं खड्डा आहे. घरी गेल्यावर निवांत पहा. या खड्ड्यात बोट ठेवा आणि सरळ वर वाढा. तुम्हाला 3 खड्डे लागत का पहा? 1, 2 आणि 3. हे 3 लॉक आहेत, लॉक आहे, पॅक आहेत. आणि एक ओपन आहे. आता यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा आणि याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं. आणि एक प्रयोग पाहायचा असेल तर लगेच करून पहा. फक्त ओम म्हणून पहा. म्हणा ना, म्हणा. अरे ओम तर म्हणा ना. काय रोजानं बसले तुम्ही? ओम. आणि मी म्हणतोय तसं होतंय का पहा. ओम 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 ओम. इथं आज जात आहे का पहा? ओम जाते का रे? नाही. ओ नीट आहे का? ओम ओम ओम. इथं आज जातं ना, जातं ना. इथं हलतंय का? इथं हलतंय का? नाही. अरे ओम म्हणा ना. ओम म्हणताना इथं आत गेलं का? इथं हल्लं का? इथं धडधड झाली का? मग ओवी लिहून घ्या. ओंकाराचे कुशी. ओम जर इथून निघला तर अक्षर आहे अ उ म रेशी. इथून ओम निघतो, त्याच्यातूनच वेद तयार होतो आणि या श्वासोश्वासात भजन करतात. म्हणून ऋषी मुनी पूर्वी 500-500 वर्षे जगायची. आणि याचं सांगूनच टाकतो सूत्र तुम्हाला. एकदा जर कृष्ण म्हणले तुम्ही किंवा ओम, याच्यातलं जर राम आत घेतला आणि कृष्ण बाहेर सोडला, किंवा ओम जर म्हणलं तर एकदा ओम म्हटलं तर 1 सेकंद आयुष्य वाढतं, असं शास्त्र आहे. आता ते तुम्हाला सांगून फायदा नाही, मी त्याच्यात नाही. आणि आपली गंमत जेव्हा उधळायची तेव्हा
उधळणारशी, पण जपायला हरकत नाही. तुमचं काय मत आहे? शरीर जपायला काय हे बा, शरीर नासकाचे, त्याला रोग येणार येणार आहे, परंतु त्याला जपणं आपलं. आता काही लोक म्हणते याला काय ठेवून करायचं, हे गेल्यावर काय करायचं? आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय करायचं? आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाली. वाक्य सांगू तुम्हाला, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोकांना काय घेणं तुमचं? लोक वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना तुमचं घेणं काय? 5-6 तारखा राहिल्यात लग्नाच्या, नंतर तुमचं काय घेणं लोकांना? दिवाळी पोत. तुम्हाला लोक मानणार कवर आहे? अंगात ताकद आहे, खिशात पैसा आहे, तर एकदा शरीर थकल्यावर लोकांना काय गेलं? आणि हे गेलं ना, हे सगळं गेलं. म्हणून मरताने शरीर जात नाही, देह जात नाही. बस फिट बसलं कीर्तन. आत्मा जात नाही, पण चैतन्य गेल्याशिवाय बस फिट बसले. आता अजून एक प्रश्न राहिलाय. तुम्ही म्हणाल हेच सूत्र ना, आम्हाला काही हेच आमच्या डोक्याच्या बाहेर झालं. अजून एक प्रश्न आहे. आपली पाहुणे रावळेत नाही सगळे तुमचे माझे, हे आजारी पडल्यावर खायला घेऊन येतात. इतकी भामटी टोळी आपली. जवळ खात होता ना, कोणी डुकून नाही पाहिलं. खायचं बंद झालं, केळं, बोर, सफरचंद चालले थोबाडवाशीत. आपण नाही लई. 6 वर्ष झाले म्हातारीला दात नाही, आणि तू कवठ घेऊन निघले म्हणजे तिचा मेंदू बाहेर काढती का? काही आकलीचा भाग आहे का नाही? चालल्या थोबाडवाशीत केळण, बोरण, कवठण खाणं, आणि गेल्या. आजारी माणूस पडला ना, निघाल्या पाया. आपल्याकडे पहा, आता जेवढे पाहुणे शिंदेच्या कार्यक्रमाला आले ना, त्या बिचाऱ्यांनी पावसाची सोय व्हावा म्हणून बिचाऱ्यांनी एवढ्या दुसरीकडे कार्यक्रम ठेवला. त्यांचे 2 दिवस थोडी धावपळ झाली. तिकडं कार्यक्रम करायचा, इकडे करायचा, आश्चर्य बघा, जागा बघा. आता सगळे पाहुणे आहेत ना, त्यांच्या हातात पिशा आहे पहा, पिशा. आणि पिशांमध्ये काय माहिती का? टोपी नाही. त्यांना काही गरज आहे का? त्यांनी तुम्हाला खाली लिहिलं होतं आणा. ती टोपी आहे ना, तुम्ही डोक्यात घालून दाखवा मला. उपारण्यानं फाशी घेता येत नाही. आणि टायल आहे ना, टायल तुम्हाला एवढ्या नाही चॅलेंज देतो तुम्ही, मला फक्त कमराला गुंडाळून दाखवा. जा जा. एक बाजू काही उघडी, किती ताणव. इकडं झाकलं का इकडं उघडलं, इकडं उघडलं का इकडं झाकलं. एकानं दुपारभर प्रयोग केला. टायलाचे तुकडेच घेऊन आला. तुम्ही टोपी टावेल आणावा ही लोकांची अपेक्षा नाहीये. तुम्ही यावा, आमची आई गेली, आमच्या दुःखात सहभागी व्हावा. आणि लोक चांगल्या गोष्टी बंद करतात आणि नको त्या सुरू करतात. पूर्वी आपल्या लोकांमध्ये इतकी चांगली पद्धत होती, लग्नामध्ये आयर घ्यायचे महाराज. इतकी चांगली पद्धत होती, एक माणूस डबा घेऊन बसायचा ना, आणि तो आयर तरी काय करायचे लोक महाराज, 1 रुपया 2 रुपये. पण महाराज गरिबाचे निदान एखादा आयटम मिटत होता. तेव्हा काय 100 रुपयाला आणि 200 रुपयाला वाजून तरी यायची महाराज. पण ते हळदीपासून तर नवरदेव काढून द्यायपर्यंत वाजरी. आणि ती गंमत केवढत राहायची, 100-150. मी म्हणतो त्याचे वाजन तरी तर मिटत होते का नाही? चांगल्या पद्धती बंद केल्यात. उलटे लग्नात आहेर चालू करायला पाहिजे. तुमचं काय मत आहे? जे माझा टेल आहे त्यांनी घेऊ नये, त्यांनी पतसंस्था घ्यावा. तिकडं 13% गेम करावा आणि इकडं फुकाट घेऊ नये. नाही तर महिला मंडळ तुमचं सांगा खरं, लग्नात आहेर चांगले होते का वाईट होते? गरीबाला 2 रुपये 5 रुपये आज पैसा येतो. आज खिशात 3 रुपये कमी असले आणि 40 लोक जरी ओळखीचे असले तरी तिकिटाला कोण 3 देते? ते चांगलं. पूर्वी आपल्याकडे 10व्याला सुद्धा महाराज लोक दुखवटा द्यायची. तेव्हा काय अशी गुंगली टाकायचे, ₹50 पैसे टाकायचे. आता ते बंद केलंय, बंद झाले ते. आता हे दुखोटे श्राद्धाचे बंद केले पाहिजे आणि लग्नाचे आहे चालू द्या ना. हा एखाद्या गरीबाला झाल्याने काय फरक? आता गरीबाला सुद्धा इतका किडा आहे, कोणत्याच प्रकारचे आहेर स्वीकारले जाणार नाही. पतसंस्थेचं लोन फक्त घेतलं जाईल.
आणि तेवढे तुम्हाला गुलाबजांबू घातले जाते. पण 200 रुपये घेणार नाही, 1.5 महिन्यात घटस्फोट. काही म्हाताऱ्या अशा होत्या पूर्वी, महिला म्हणलं एक लुगडे 3 महिने काढायची ती बाई. पूर्वी लग्नात अशी पद्धत होती, लुगडं मांडवत न्यायचं, ती वाजीत आणायची आहेर. आठवतं का बा तुम्हाला? वाजी आणि ते लग्न वळीत नेऊन घ्यायचं. ते नयानी काय आणलं लुगडं, आणि त्या बाईला दुसरं लुगडं द्यायचं. एका लुगड्यावर बाई अख्खा सीजन काढीत होती, या मांडवातून त्या मांडवा. आता तुम्ही काय पैशाचा नाश केला. शालू घेतला का लग्नात? शालू 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 अय घेतला? एखादी नवरी असं ना इथं बसेल, यंदा लग्न झालेली आहे कोणी असली तरी काला कबूल होईल मला. शालू घेतला ना? केवढ्याचा? 15,000चा. घेताना काहीच वाटलं नाही. ऐ काय वाटलं? लबाड बोलू नका. किती वेळा नेसली तू? एकदा. मग आखलीचा भाग आहे का काय? त्या 15,000च्या जर तो साड्या घेतल्या असत्या, तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच काम आली असती. पाहुण्याची धावपळ सुद्धा झाली नसती. काय शालू जर शिगवार डुसण्या मारितोय, नवरदेव सफारी घेतोय, काय उपयोग आहे? काय लोक आहे महाराज. आणि आता आपल्याकडे जे लग्न आहेत ना राहिलेत, आता उन्हाळा मोकार आहे, पावसाला थोडे हाल झाले. ते नवरा नवरीला आशीर्वाद देता नाही ना, ती नवरा नवरी खाली बसून ठूत जा. आणि मग बॉम्बला तुम्हाला काय बॉम्बला जातो? तुम्ही त्याच्यासाठी लग्नाला गेले. तुम्ही जर गेले नाही तर त्यांना पोर बिर काय होणार नाही. ज्यांचे कोरोनात लग्न झाले त्यांना पोर नाही झाले. आता कोरोनात लोकांचे लग्न कुठं झाले? वाट्यावर, देवळात. त्यांना पोर कुठं झाले? अजून तुमचं लग्न कोरोनात झालं पोरग तुम्हाला? नाही, परत लग्न करा आणि आशीर्वाद ठेवा मग व्हा. आणि ते नवर आपली बावळट लोक काय करतात, एक तर गारमाट मोकार, त्याच्यात ऊन भयानक, आणि ते एक नवरा नवरी उभी आंतरपाठ, मामा पेल, नवरी मागत आहे 2-4 कबरे मांड्या पुरी, नवरीचं मेकअप मोकार, आणि त्यांना हाताला हात लावेल कोणी? नवरदेवाला. मग तेव्हा डायरेक्ट मंगल म्हणून घ्यायचे ना, भाषणाचा तडाखा चालू. त्या नवरदेवाला गारमाट झालं. त्यातले त्यात त्या नवरदेवाना, त्या नवरीचा हात एवढा चांगला हात त्याच्या हातात कधी येईल नाही, आणि त्याच्यात त्याला मुतखडा. पहा आता काय माहिती, शेवटच्या मंगलाष्टकाला मोकळा झाला नवरदेव. केवढे कुठाने आहेत बोय आपल्या लोकांचे. काही नवीन आणायचं, काही नवीन आणायचं. आता आपल्याकडे एक नवीन पद्धत आणली, कोणी झक मारली, ती व्यायी भेट आणलं एक लागणार, व्यायला भेटणार. कोणी आणलं का तो माणूस सापडवला पाहिजे, 1-2-4 ठेवून दिले पाहिजे. आता ते येही एकमेकाचे कट्टर दुश्मन, लफड्याचं लगीन. तो याही पेल होता, आणि एका याची बायपास होईल होती, ब्लॉकेज होती त्याला 16, आणि हा पेल होता याई, याला बदलाच घ्यायचा होता त्याला. मग आता याई कशी भेटावं? दोघांनी एकमेकाला शाल घ्यावा, नारळ द्यावा, फोटो पुरतं. अहो यानं अशी मिठी मारली त्याला, जसं घासाजवळ जावळी. त्या मणी लावून, कळत तुम्हाला? मणी लावून. अहो याही जागेवर मला पाहता का नाही? काही नवीन आणतात आणि त्याच पद्धतीनं करतात. ते चुकीचं आहे. आता काळ बदललाय, आणि पाया पडून सांगतो, तुम्हाला कोणीच आकळणार नाही, पण निसर्ग तुम्हाला आकळवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ध्यानात ठेवा, तुम्ही गाथ्याला घाबरत नाही, तुम्ही ज्ञानेश्वरीला घाबरत नाही, देवाला तुम्ही घाबरत नाही, कीर्तनकारांना तर मुजीतच नाही. तुमच्याकडे झालाय पैसा, बेजा झालाय कमी, पैशाला आलाय ऊत. हा तुम्हीच म्हणले बरं का, मी नाही म्हणलं. पैशाला आलाय ऊत, बुद्धी झाली कमी. 90 लागती, रस्सा लागतो. तुम्हाला 2020 साली 60% जनता एकट्या कोरोनानं जागेवर आणली. गप्पागप वड्याला लग्न केली. आता परत आला या आठवड्यात, कोरोना आलाय आता, आणि आता तुम्हाला कोणीच आकळणार नाही, पण निसर्ग तुम्हाला आकळणार. 35 वर्षाचा इतिहास आहे. किती?
35 वर्षामध्ये रोहिणीच्या अगोदर पाऊस झाला नाही. किती वर्षात? 35. आता रोहिणी लागल्यात 25 तारखेला, पाऊस झालाय 15 तारखेपासून सुरू. हीच परिस्थिती इथून पुढे राहणार. फेब्रुवारीमध्ये इतकं ऊन होतं का जे ऊन पूर्वी मे मध्ये राहायचं ते यंदा फेब्रुवारीत होतं. तुम्ही अभ्यास करा, झाडं कमी झाले, ओढे कमी झाले, निसर्ग तुम्हाला जाग्यावर आणणार. आता 2 प्रश्न आहे शेतकऱ्यांपुढं, पेरावा कधी? आता उद्याच्या दिवस पाऊस आहे, पुन्हा महिनाभर पाऊस नाही. आता डायरेक्ट 25 जूनला पाऊस आहे, 25 जूनच्या पुढं. आणि आता पाऊस कुणाच्या ताब्यात राहिला नाही. डग साहेबाला रामराम घालण्याने विचारून गेले, फवारा मारू का नको. आणि ते लोक ॲक्युरेट सांगायला लागले. हो, डोकं बंद व्हायचं काम आहे का नाही. त्याला मी परदेशी फोन केला, म्हणे किती वाजता येईल? म्हणला 3 वाजता. आलत ना. विनोद नाही महाराज, प्रत्येकाकडे अभ्यास करण्याची ते आपल्याला ते जे म्हणायचं नाही, पण निदान ते सावध तरी करतंय. ते काळाची काळ आहे. 15 दिवसापूर्वी कीर्तनात बसलेल्या निम्म्या लोकांचा प्रश्न होता, कांद्याचं काय करावा. ज्यांचे असतील त्यांना सांगून देतो, फक्त 8 दिवस थांबा. तुम्ही नुसत्या नोटाच मोजायच्या, फक्त 15 दिवस कळ काढा. आपल्या शब्दावर थांबा 15 मिनिटं, नोटा मोजीत राहा. तुम्ही विकित होते कांदा 700 रुपयानं, काल झाला 2200 रुपयानं. फक्त परश्री कमी करून ठेवा. निसर्ग आहे, त्याचं नाव काय? काय नाव आहे त्याचं? आणि तुमची बुद्धी निसर्गाच्या पुढे चालेल का मला सांगा? आणि माणसं निसर्ग तुम्हाला जागेवर आणणार. कोणी किती पुढे जाऊ द्या, निसर्ग आणणार. मग शेवटचा प्रश्न, अजून 2 प्रश्न राहिले. तुम्ही म्हणाल हेच सूत्रानं, मरणाऱ्या माणसाला केळण बोरं आणायची नाही. आल्या म्हाताऱ्या भेटायला, म्हातारी मारायला लागली. आल्या बाई बाया, पुरी सुरी थोबाडवाशीतच आल्या. आता शेजारच्या बायांना काही काम नव्हतं, पाऊस वेळ होता, कांदे भिजेलच होते. आल्या बाई भेटायला, आणि भेटायला गेलेल्या बायांना सांगून ठेवतो, आजारी माणसाच्या पायाजवळ कधी बसायचा नाही. आजपासून नियम पाळा, तोंडाजवळ बसा. एखादा अभंग आरती सांगा त्याला, या दरिद्री पायाजवळ बसायचं. बरं गप नाही बसती, एक लगेच पायाला हात लावते. गार पडले. तू कॉलेजला कोणते होती मला खरं सांग, तुला कोण प्राध्यापक होता बा? पाय गार पडले हो म्हातारी मरत. दुसरी लगेच नाकाचा शेंडा पाहते, कल्ला. तिसरी लगेच कानाशी पाळी पाहते, वाकले बाई, चांगले चांगले लुगडे लपून ठेवा. आणि पोरीला बोलवा. आल्या बाई पोरी केळण बोरण सफरचंद घेऊन, आणि म्हातारी जवळ बाया बसेलच होत्या. पोरीला वाटलं म्हातारी बोला ना बोला. म्हातारी गेली, पोरीने केळच फेकून दिली आणि मोठ्यानं युवाळली. लोकांना वाटलं म्हातारी गेली. म्हातारीनं गपक्यात डोळे उघडले. म्हातारीनं डोळे उघडले आणि पोरीकडे पाहिलं आणि मेली ना म्हातारी. ती पोरगी काय म्हणली माहिती का? माझ्याचा माझ्या इतका जीव, मला डोळे भरून पाहिलं. बोला ना तुम्ही बोला. आणि म्हातारीनं जीव सोडून दिला. म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर. तू आल्या आल्या म्हातारी घालवली. तू जर 7 महिने आली नसती तर म्हातारी मतदान करून गेली असती. हे काहीच नाही महाराज, या सगळ्या लबाड्या आहेत. मग तुम्ही त्यांची सल्लीयर झाल. आणि आता शेवट मार्मिक प्रश्न राहिलाय श्राद्धामधला, माणूस स्वर्गाला जातो का? उत्तर नीट आहे का? स्वर्ग नाही, नरक नाही, हसत हसत जगा हा स्वर्ग आहे. भजन करीत राहा हे वैकुंठ आहे, अंतर फाडून मारा हा नरक आहे. वर जाऊन काय? आणि वर कोण गेलं? कोण गेलता तुमच्यातला? कोण गेलंय? कोण वर जायचं नाही यायचं नाही असा ज्याने अभ्यास केला त्यांची सरली आणि चांगलं करता आलं नाही ना, तुम्ही करूच नका. पण चांगलं करणाराचं बिघडू तरी नका, बाकी काहीच करू नका.
बा, ज्ञानवानं रेडा बोलवलाय ना आपल्याच्यानं होत नाही. गाथा पाण्यात तरलाय ना आपल्याच्यानं होत नाही. पण गाथा बुडत नाही असं म्हणू तरी नका. मला एकाने प्रश्न विचारला, एवढे पोपटवाणी बोलता रोज, ज्ञानोबानं भिंत चालवली, मग आत्ताच्या एखाद्या बुवाने का चालू नये? तुला मी म्हणलं, तुला नाही असं म्हणलं कोण? आत्ता हे कार्यालय मी कोकणगावमध्ये नेऊन ठेवतो. आत्ता हे इथल्या इथं असंच उचलून तू फक्त वाघाव बसून ये. भिंत कधी चालती का नालाय का? मग पण अहो वाघाव बसून ये, हातात सापाचा चाबूक घे, भिंत नाही चालली मग बोल. ते शक्य आहे का? मग सासरवाडीला राहायला जाय का वळवळ करतो? आणि ही कमी बुद्धीची माणसं नेहमी धर्माच्या विरोधी वागतात. मला या लोकांना मुळात धर्म मान्यच नाही. म्हणून सगळ्या लोकांना सांगतो, आपले मतभेद किती असू द्या, पण आपण धर्मासाठी एकत्र आलं पाहिजे. आता कीर्तनं ही कीर्तनं नाहीत, आता धर्म टिकवण्याची गरज आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला नाही. आणि तुम्ही ना आपण सगळे जर एकत्र राहिलो नाही, धर्मच टिकत नाही. तुमचं काय मत? आपल्या तांगड्यावर आपल्याकडे नवीन पद्धत आली. आता गावात काही पटलं नाही का ग्रुप चालवायचा, मोबाईलचा ग्रुप. ते ग्रुपवाले जे आहेत ना, ग्रुपवाले, ग्रुपला कोण बोलतं माहिती आहे का? मोबाईलच्या, ज्याची तोंडावर बोलायची लायकी नाही. आणि त्याच्या खाली जे कमेंट टाकणारे जे आहेत ते पिसावलेच पाहिजे. तुमचं काय मत आहे? एखादं तरी खोब्यातून काढलं पाहिजे. महाराज यांनी गावांचं वाटोळं केलं ह्या ग्रुपवाल्याने. तुमचं काय मत आहे? तुम्ही तर काहीच बोला. तुम्हाला झोंबलंच तेवढं बोला ना का म्हणून. कारण ग्रुपवालेच 2-4 जण माया पुढे बसले. पहा आता काय म्हणजे बापानं पाहिलं होतं का धंदे? कोणती गोष्ट समोर बसून तडजोडीनं होईल का ग्रुपनं होईल? सगळे माणसं जर एकत्र बसले तर त्याला पर्याय नाही. बा थोडीफार शाब्दिक चकमक होईल, थोडी विचाराची देवाणघेवाण होईल, पण त्यातून निष्पन्न चांगलं होईल का वाईट? होईल. थोडं आरडाओरड होईल, धावतील एकमेकावर, पण त्याच्यातून तडजोड. ग्रुपनं काय तडजोड निघाल? तुम्हाला माहिती आहे का प्रकरण बाहेरचे? खुनापर्यंत ग्रुप गेलाय. मर्डरी, मारामाऱ्या हे अडवणे होतं कशामुळं? याला कारण काय? ग्रुप. माझं तुम्हाला कीर्तन पटलं नाही का तुम्ही माझ्याबद्दल क्लिप टाकायची, मग तुम्हाला एखाद्यानं लगेच खोब्यातून काढायचं. एखाद्याला सण झाले, तुमचा ग्रुप कुठवर गेलाय? कुठवर गेलाय? खुनापर्यंत, मारामारीपर्यंत. इथपर्यंत जाण्यापेक्षा समोर बसा ना. हे तुम्हाला पटतंय का मला सांगा? तुम्ही काहीच बोलत नाही. पण कमेंट टाकणारे एकदा रिपीट केले पाहिजे महाराज. त्यांना एखाद्याचे तरी दोन्ही बॉल सटकावले पाहिजे महाराज. कारण यांनी चांगल्या चांगल्या कामांचं वाटोळं केलंय. तुमचं काय मत? एखाद्याने चांगलं करायचं ठरवलं का दुसरा ग्रुप उठला. ते शक्य नाही. त्याच्यामुळेच मी त्याच्यात भाग घेत नाही. काय उठला ग्रुप, त्याच्या मागचे खाली लगेच 2-4 भंग आणि कमेंट बिमेंट टाकणारी काही चांगली असतातच नाही. कोणाला अंडरपॅन्ट नाही, म्हणजे बगलात गुळशिडे अशी भंगरी भुंगरीच राहतात. आता मी ह्या पोराला फक्त म्हणलं आवाज वाढव, विषय लगेच क्लिप. इंदुरीकर सिस्टीमवाल्यावर भनकले, खाली लगेच कमेंट. इंदुरीकर नालायकच आहे, त्याची तारीखच कशाला घेतली? कमेंट बंद व्हायला पाहिजे. तुमचं काय? आणि तुम्हाला एक सांगा, माहिला म्हटलं, तुम्हा पोरांचे फाजील लाड केल्यामुळं कुटुंब संपलेत. या बिचाऱ्यांचं नाही काही, पण पोरांना बिघडवायला सगळ्याला जबाबदार तुम्ही आहेत. सगळ्याला सगळ्याला. पहा आता काय माहिती देवा मला शिव्या. आता माझे 31 वर्ष शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. मी फक्त खरं बोलतो. तुम्ही पोरांचे फाजील लाड केलेत ना, त्याच्यामुळं घराचं वाटोळं झालंय. बोला तुमचं काय मत आहे? आज बापानो कर्ज नाही, पोरानो कर्ज आहे. तुम्हाला माहित नाही पोरग कसं वागत आहे? माहित नाही. बाप जाऊ दे, तो याडाच आहे समजा. तुम्ही त्याला येडं केलंय, पोराने येडच केलंय त्याला. तुम्ही आता पार त्याची चवच घालून ठेवली.
त्याला काही कळत नाही, त्याला काही कळत नाही, मी म्हणून राहिले, माया मला संसार झाला, दुसरी असती तर निघून गेली असती, त्याला परपंचाची अक्कल नाही. हे पारायण झालंय त्याच्या भोवती रोज. खरं आहे का खोटं आहे? हा, त्यानं काय केल्यावर तुमचं समाधान होईल मला एवढं सांगा. सांगूनच टाका, आता मी थांबवतो 2 मिनिटं. यानं काय केल्यावर तुमचं समाधान होईल बा? आई सोडली, तुमचं ऐकलं, बोला ना. आई सोडली, बाप सोडला, भाऊ सोडला, बहीण सोडली, अजून त्यानं काय त्याग करायला पाहिजे बा? म्हणजे तुम्ही त्याला मानाला, असं तुमचं मत काय? मला सांगून टाका, मी सांगतो नाही याला. त्यानं आता जीव सोडायचा का फक्त? आणि यांनी काय करायचं? काही झालं का मला राहायचं नाही. अहो सगळ्या घरात तोच तमाशा झालाय. काही झालं का कोणत्याही बाईनं म्हणायचं मला राहायचं नाही, माझी कॅपॅसिटी संपली, मी म्हणून राहिले, होतं तवर सहन केलं, आता माझं मला मोकळं करा आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही काय डोंबऱ्याचा खेळ काढू? काय करू? काय काहीच नाही महाराज. शिवरात होती शिवरात, आणि शिवरात्री दिवशी त्याच्या बायकोला उपवास होता. हे त्याला काही माहित नाही. ते आपलं सकाळी उठलं, शंकराचं दर्शन घ्यावं म्हणून निदर्शनेश्वरला गेलं, तिथं बेल वाहिलं आणि गप्पा हाणीत बसलं ते. आता तिथंच खिचडी होती शिवरात असल्यामुळं, त्यानं तिथंच खिचडी. त्याला काय माहिती घरी काय तमाशा आहे. आणि ती बायको तापेलच होती त्याची. हा गेला आणि खिचडी थोडी जास्त झाल्यामुळं आपलं खाटावर पाय पसरून बसला, वट्टेच्या शेजारी खाटावर. आणि खाटाला शेळ्या बकरं बांधलेली होती. आणि तिने चहा ठेवला, तिला काय फराळ नव्हतं. आणि तिला का चहा उकळत आला म्हणून ती दूध काढायला आली. कोणचं? शिळीचं दूध काढायला आली तर ते बकरू गेलं तर पिऊन त्या सडायच्या झाल्या चपाट्या. आता याला काय माहित नाही. अहो हिनं तो गलासच त्याच्या डोक्यात आपटला, तांगड्यात आणून पडलाय, आखलीचा पत्ता नाही, कुठून माया नशिबीत आलाय, लाज वाटत नाही. तेव्हा तर लय मला पार कोकणगावच्या येड्या बाबळीत घेऊन हिंडायचा. आणि आता तर पार असं वागवतो आणि तसा वागवतो, मला राहायचं नाही. तो म्हणला झालं काय? बकरू प्यालं, त्याच्यात महादोष काय? मला माहीत तर पाहिजे ना बकरू प्यालंय. मला राहायचं नाही, तुझं तू घर सांभाळ. आग लाव त्या संसाराला. आणि नांगाटच झाली ना बाई, आणि खोसला पदर तळ खोसला, घेतलेली पिशी निघाली. आता ते झोपून घेतलं, मला मरू दे. त्याला वाटलं येईल. गेली तर तिचा बाप भेटला, म्हणजे बापान 2-4 ठेवून द्यायचे. तिच्या थोबाड वाशीत कुठं चालली? बकरू शेळीला प्यालंय. पाहुण्याचा काय दोष? का पाहुणा प्यालाय शेळीला? ते बापही त्याच क्वालिटीचा. बाई ये फराळ कर, खालू तणकून तिनं आणि राहिली 2-4 दिवस. आता एखाद्याची पोरगी घरी आली म्हणजे गावात कुणकुण लागायला. गावात काही लोक सोडेलच राहतात मोकळे, त्यांना फक्त गावचा इतिहास विचारायचा, ते सोडेलच आहेत. 2-4 देवळा पुढं सकाळचे पोर चमाकली काल. आता आली म्हणायला काय रोग झाला? पोरगी चमकली पोरगी. माझा अपघात झाला गेल्या वर्षी, गाडीत काही नव्हतं, मला काही नाही झालं. मग क्लिप टाकणार आणि निदान मग अपघात झाला एवढंच टाकायचं ना. इंदुरीकर अपघातातून बचावले. मी काय वाईट केलं तर बा, कोणचा जायला लागत होतो. तसं पोरगी चमकली. ते पोरीच्या बापांना हा आली, काही खटकलं काय? हा रडत बिडत होती. पाठवू नका पा गावातल्या अवलादी, पाठवू नका. 1-1.5 महिना पाहुणा झाला, ताणू द्या. बकरू प्यालं शिळीला, ताणवायचा कोण? पाहुणा. आणि पाहुण्याला बी जरा बायकोची किंमत. ही गावातले 2-4 टगे. थांबला तोय म्हणला खरंय, पाहू तर पाहू, नाही तर मग कोर्टाकडून मिटून घेऊ. अरे झालंच काही नाही. मग दुसरं म्हणलं ते बा पाहुणा नाले कसे तो. हे मी पहिल्यापासून म्हणत होतो, तुम्ही पाहुण्याला विचारूच नका, नोटीस द्या. पा गावातली तरा बकरू प्यालं शिळीला, नोटीस गेली पाहुण्याला. पाहुण्याला नोटीस गेली. 7 लाखात फायनल झालं ना. 6 लाख पोरीच्या बापाला आणि 1 लाख मध्यस्थीला. त्या मध्यस्थीचीच पोरगी त्या पोराला दिली, परत त्या पुरीला पर्या दिला याचा. अशी माणसं आहेत. म्हणजे बोल वाघीण सांभाळणं सोपं आहे सध्या. मी म्हणलो नाही बरं का, तुम्हीच म्हणले बायको सांभाळणं अवघड. तुम्हाला माझ्यापेक्षा अनुभव आलाय किती.
अरे वाघ होता रे वाघ, बिबट्या झाला बिबट्या. आणि आता बसणारी माणसं मला सांगा, तुम्हाला बसायचं